Hello students. Today we are going to learn a remain part of the story of tea 1.4 ninth English and page number 20. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England where it became a fashionable and popular drink among the people. How did the magical beverage get its name? The Chinese character Tu was first used in early inscriptions to describe tea, but later a new character Cha was developed to refer specially to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea, and as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. How did the first come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. या ठिकाणी आपण चहा हा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये कसा पसरला आणि तो लोकप्रिय तसंच एक फॅशनेबल अशा पद्धतीचं वस्तू कशी बनली याविषयी आपण पाहत आहोत. या ठिकाणी हे जे चहा आहे, जे मॅजिकल ब्रेवरेज म्हणजे पेय आपण म्हणूत, तर याला नाव कसं मिळालं याचा आपण पहिले शोध घेऊ. तर चायनाच्या कॅरेक्टर टीयू हे पहिल्यांदा वापरण्यात आलेले सुरुवातीच्या त्यांच्या लेखनामध्ये. चहा हा डिस्क्राईब म्हणजे त्या ठिकाणी ओळख करून देण्यासाठी या टीयूचा वापर केला गेला. परंतु नंतर एक नवीन कॅरेक्टर त्या ठिकाणी तयार झालं, ते आहे चा. हे खास करून विकसित करण्यात आलेला चहासाठी एक शब्द आहे. तो शब्द चा हा जो आहे हा कधीकधी इंग्रजीमध्ये सुद्धा वापरला गेलेला आहे, कारण त्यांना चायना चहा हे दाखवण्यासाठी त्यांनी ते वापरलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जसं माहिती आहे सगळ्यांना, की चाय हा हिंदी शब्दाच्या जवळचा हा चा हा शब्द आहे. त्याच्यामुळं आपल्या भारतभर चाय हा लोकप्रिय शब्द आहे. हा भारतात कसा आला, तर इतिहासकारांचं मत आहे की पहिल्यांदा भारतीयांना माहीत होतं की हे औषधी एक वनस्पती आहे, परंतु हे पेय लोकप्रिय झालेलं नव्हतं, आनंदासाठी लोकप्रिय केलेलं नव्हतं प्राचीन काळात. या ठिकाणी ब्रिटिश ज्यावेळेस त्यांनी प्लांटेशन केलं 19व्या शतकामध्ये, ब्रिटिश कंपनीनं प्लांटेशन केलेलं आहे 19व्या शतकात. इथपर्यंत आपण पाहिलं. आता इथून पुढं आपण पाहूत. In the 1770, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. Although these attempts failed, the
botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. 1770 ईस्ट इंडिया कंपनी यांनी खूप अयशस्वी असे प्रयत्न केले. चहाला भूतान आणि आसाम या भागात चायनातून आणलेल्या बिया रोवण्यासाठी. परंतु या ठिकाणी वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस हे 1823 त्यांनी एक शोध लावला की चहाची जी झाडं आहेत त्यांची जी वाढ आहे ती अप्पर ब्रह्मपुत्रा दऱ्यांमध्ये म्हणजे ब्रह्मपुत्रा वाहते त्याच्या वरच्या भागात चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं त्यांचं मत होतं. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम was sent to England for public sale. Since then, India has gone to become one of the leading producers of tea in the world. 1838च्या मेमध्ये पहिल्यांदा भारतीय चहा हा आसाममधून इंग्लंडला सार्वजनिक विक्रीकरिता पाठवण्यात आला आणि तेव्हापासून भारत हा एक महत्त्वपूर्ण देश बनला चहा उत्पादनामध्ये. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी able to reduce the risk of cancer, control blood sugar, fight various viruses in our body and actually help us live longer. चहाप्रेमी असा दावा करतात की ते कर्करोग म्हणजे कॅन्सर हा जो रोग आहे हा रोगाची तीव्रता कमी करू शकतात, उच्च रक्तदाब हा कमी करू शकतात आणि वेगवेगळ्या विषाणूंशी लढा देऊ शकतो आणि आपलं जे आयुष्य आहे ते अधिक करू शकतं. आवर बॉडी प्रोड्यूस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. आपलं जे शरीर आहे हे घातक असं रसायन सोडतं, त्याला नाव आहे फ्री रॅडिकल्स आणि हे आपल्या शरीराला घातक असं आहे, भयंकर धोकादायक असं आहे. आणि चहामध्ये अँटीऑक्सिडंट फ्लोरिडन्स नावाचा एक घटक असतो. तो शास्त्रज्ञ म्हणतात की ते शरीराला आपल्या प्रोटेक्ट करण्याचं काम या फ्री रॅडिकल्सपासून प्रोटेक्ट म्हणजे संरक्षित करण्याचं काम करतं. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड. टी ड्रिंकिंग is an important social occasions. अनेक लोक लोकप्रिय पेय म्हणून चहाकडं पाहिलं जातं त्यांना आणि खूप अशा देशांमध्ये जगातल्या खूप साऱ्या देशांमध्ये चहा हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक क्षण आहे. जपान, चीन, चायना, रशिया and Korea have special tea ceremonies and traditions. जपान,
चायना, रशिया आणि कोरिया यामध्ये चहाचे सोहळे होतात. विशेष चहाचे सोहळे आणि परंपरा आहे या ठिकाणी. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. या महोत्सवांमध्ये खूप लोक काय करतात, टाईम रिलॅक्स म्हणजे विश्रांती आणि मजा करण्यासाठी, चहाचा स्वाद आणि त्याची चव घेण्यासाठी या महोत्सवामध्ये, या सोहळ्यांमध्ये समाविष्ट होतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमधले खूप लोक टी क्लबशी संलग्नित आहेत, म्हणजे जोडले गेलेले आहेत. ते प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजे विकेंडला ते त्या टी पार्टीमध्ये भाग घेत असतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स दॅट आर क्लोजली associated with their religion. सामान्य लोक चहा सोहळ्याला एक आध्यात्मिक सोहळा समजू शकतात, क्षण समजू शकतात, कारण की त्यांना वाटतं की आपल्या धर्मामध्ये, धार्मिक कार्यामध्ये चहा हा जो आहे हा आपल्याला त्याला जवळ घेऊन जाऊ शकतो, आपल्याला अध्यात्माच्या जवळ किंवा परमात्म्याजवळ आपल्याला घेऊन जाऊ शकतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. टी, दे से इट इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. चहा ते सांगतात की ते आरोग्यदायक, उत्साहवर्धक आणि आनंदमय अशा पेयाचं आपण असे त्याचे चांगले गुण आहेत, गुणधर्म आहेत. इट रिड्यूस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरी डे लाईफ. या ठिकाणी आपलं एकटेपणा घालवण्याचं काम ते करतात. ते आपलं हृदय शांत ठेवण्याचं काम करतात आणि दिवसभर आपल्याला आराम कसा मिळेल यासाठी चहा हा उपयुक्त आहे असे काही लोक म्हणतात. मेनी कोरियन्स टुडे स्टील have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. काही कोरियन लोक आज सुद्धा या चहा सोहळ्याला महत्त्वाचं क्षण म्हणतात, कारण की ते जन्म सोहळे असतील किंवा जन्मदिवस असतील किंवा वर्धापन दिन असेल, तर यासाठी चहा हा त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. आणि खूप साऱ्या भागामध्ये चायनाच्या छोट्या छोट्या टी पॉट्स म्हणजे कपबशांमध्ये या ठिकाणी चहा बनवला जातो. ॲट द टी सेरेमनीज कप्स are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. या चहा सोहळ्यांमध्ये कप हा अर्धा भरलेला असतो आणि चायना किंवा चायनीज
जे लोक आहेत त्यांचा विश्वास आहे की अर्धा जो कप आहे तो मैत्री आणि प्रेमानं भरलेला आहे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्हल ऑफ सॅमोअर्स, अ स्पेशल रशियन टी कॅटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा हा सॅमोअर्स हा एक स्पेशल कॅटली आहे. ती कॅटली धातूची बनलेली असते. व्हिएतनाम प्रोडक्ट्स स्पेशली व्हरायटीज ऑफ टीज सच लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये विशेष करून वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनी हा चहा बनलेला असं. याच्यामध्ये लोटस टी आणि जास्मिन टी हे चहाचे प्रकार आहेत. इन जपान टी इज मेड युझिंग पावर्ड ग्रीन टी कॉल्ड माचा. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर using a bamboo whisk and serve in small bowls. जपानमध्ये जी चहा तयार केली जाते ती हिरव्या पानाची असते, त्याला माचा असं म्हणतात. आणि ही चहा गरम पाणी मिक्स करून एका बांबूच्या पोकळीमधून ही सर्व केली जाते. याला लहान असा कप असतो. अशा पद्धतीनं जपानमध्ये माचा बनवला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? अ कप ऑफ टी इज ऑफरिंग टू एनी गेस्ट or visitor as a token of hospitality even in the humblest of the homes. भारतामध्ये चहा देणं म्हणजे आपले जे पाहुण्याचं स्वागत करायचं आहे, हे स्वागत या ठिकाणी दर्शवण्याचं काम हे चहा देऊन केलं जातं. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. खूप सारे लोक चहा बनवत असताना गरम आणि गुड दूध आणि साखर ही या ठिकाणी टाकली जाते. इन द रेनी सीझन इट इज ब्रेव्ड विथ जिंजर टू गिव्ह इट ट्रेडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. या ठिकाणी पावसाळी ऋतूंमध्ये चहामध्ये अद्रक टाकून चहा बनवणं म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचं पारंपरिक औषधी गुण असलेलं हे चहा हा पिण्यासाठी दिला जातो. अदर ॲड स्पायसेस लाईक cardamom, cloves or mac to add to its taste and flavor. आणखीन काही मसाले पदार्थ या चहामध्ये टाकले जातात. त्यापैकी एक आहे ते म्हणजे लवंग, दुसरं इलायची, कधीकधी दालचिनी सुद्धा. ते चव आणि त्याचा स्वाद वाढण्यासाठी या ठिकाणी टाकलं जातं. टी इज अ मोस्ट
after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. चहासोबत काही तिखट पदार्थ खाण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ त्यासोबत दिले जातात. सम कॉन्शियस reliefs, delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? आणि कधी कधी या ठिकाणी वेगवेगळ्या चवीचे या ठिकाणी चहा बनवले जाते. त्यामध्ये जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी आणि आईस टी. तुम्हाला यापैकी कोणता आवडतो? अशा पद्धतीनं आपला हा धडा संपलेला आहे. थँक्यू.